आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आपल्या सुखदुःखाचे यशापयश आणि अगदी मोक्षाचं मूळ ज्यामध्ये आहे त्या मनाबद्दल. आपलं मन किती शक्तिशाली आहे आणि त्याला प्रसन्न ठेवणं किती आवश्यक आहे, हे संत तुकाराम महाराजांनी एका अनमोल अभंगातून आपल्याला समजावून सांगितले आहे. त्यांच्या या अभंगातील शिकवणे आजही आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच मदत करेल अशी मला आशा आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी छोटीशी विनंती, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आजच्या या अद्भुत अभंगाकडे जाऊया. संत तुकाराम महाराजांचा मनावर आधारित हा अप्रतिम अभंग हा पुढील प्रमाणे आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख दुःख याची कारणे. मन हेची बंध मोक्ष, मनाचे ही सुख दुःख, मन हेचे देवधर्म, मन हेची सर्व कर्म, तुका म्हणे मनासारखा देव नाही दुसरा. किती सोप्या शब्दात तुकाराम महाराजांनी जीवनाचं एक मोठं गुपित उलगडलं आहे. आता या आपण प्रत्येक ओळीचा अर्थ, त्या मागील गहन अर्थ समजून घेऊया. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. या पहिल्या ओळीत महाराज म्हणतात की आपलं मन प्रसन्न ठेवा, त्याला आनंदी आणि सकारात्मक ठेवा, कारण हेच मन आपल्या सर्व सिद्धींचं म्हणजेच यशाचं, इच्छापूर्तीचं आणि कुठलंही ध्येय साध्य करण्याचं मूळ कारण आहे. विचार करा, जेव्हा तुमचं मन शांत आणि आनंदी असतं तेव्हा किती उत्साह आणि ऊर्जा मिळते. कोणतंही काम करताना ते अधिक सोपं वाटतं. या उलट मन उदास असेल तर छोटंसं कामही खूप मोठं आणि अवघड वाटतं. मनाची सकारात्मकता हीच यशाची पहिली पायरी आहे. मोक्ष अथवा बंधन, सुख दुःख याची देणे. पुढे तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला मोक्ष मिळेल की बंधन, तसंच जीवनात येणारं सुख आणि दुःख हे सर्व आपल्या याच मनाची देणगी आहे. आपण अनेकदा आपल्या दुःखांसाठी परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो, पण महाराज म्हणतात सुख आणि दुःख हे आपल्या मनाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहेत. एकाच परिस्थितीत दोन व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, कारण त्यांचं मन त्या घटनेकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतं. आपण जर मजबूत आणि स्थिर असेल, जर मोठं संकटही एक छोटी समस्या वाटते आणि आपण त्यातून मार्ग सहज काढू शकतो. मन हेची बंध मोक्ष, मनाचेही सुख दुःख. विचारते आणखी स्पष्ट करतात. ते म्हणतात बंधन आणि मोक्ष हे आपल्याच मनातच आहेत, त्यांना बाहेर कुठे शोधायची गरज नाही. आपल्या मनाची स्थिती आपलं सुख आणि दुःख ठरवते. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक खूप सोबत्यात असूनही त्या आतून दुःखी असतात, तर काही खूप अडचणीत असूनही समाधानी आनंदी असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणं आणि त्याला योग्य दिशा देणं हेच खरं सामर्थ्य आहे. मन हेचे देवधर्म, मन हेची सर्व कर्म. आणि आता या अभंगातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग, तुकाराम महाराज इथे मनालाच देव आणि धर्म असं संबोधतात, कारण आपले विचार, आपल्या भावना, आपली मूल्य ही सर्व मनातच रुजलेली असतात. आपलं मन ठरवते की आपण कोणत्या मार्गाने जायचं, काय करायचं, काय नाही. आपण जे काही कर्म करतो, जे चांगले असो वाईट, ते आपल्या मनातल्या विचारातून उगम पावतं. मन शुद्ध असेल तर कर्मही शुद्ध होतात. मन कलुषित असेल तर आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून जर आपल्याला आपल्या कर्मातून चांगलं फळ हवं असेल तर आधी आपल्या मनाला स्वच्छ आणि सकारात्मक ठेवावं लागेल. तुका म्हणे मनासारखा देव नाही दुसरा. आणि शेवटी तुकाराम महाराज या अभंगाचा सार सांगतात, मनासारखा दुसरा देव कोणता नाही. जर तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला, तर त्याला योग्य मार्गावर आणला, त्याला शुद्ध आणि प्रसन्न ठेवलं, तर तुम्हाला इतरत्र देव शोधायची गरज नाही. तुमचं मनच तुम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाईल. तुमच्या मनाची प्रसन्नता, स्थिरता आणि शुद्धता हेच खरं देवत्व आहे. मित्रांनो, या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला जीवनाचे खूप मोठं रहस्य सांगितले आहे. आपल्या बाह्य परिस्थितीपेक्षा आपलं मन किती महत्त्वाचं आहे
हे त्यांनी सोप्या शब्दात समजावलं आहे. त्यामुळे आजपासून आपल्या मनाकडे अधिक लक्ष देऊया, त्याला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करूया. मेडिटेशन, चांगल्या विचारांचं वाचन, निसर्गाशी संवाद किंवा फक्त एक शांत क्षण घेऊन आपल्या मनाशी बोलणं असे छोटे उपाय मनाला प्रसन्न करण्यास नक्कीच करतील. तुम्हाला हा अभंग, त्याचे विश्लेषण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. मनाबद्दल तुमचे विचार आणि अनुभवही तुम्ही तिथे शेअर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना या विचारांचा लाभ घेता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.